नमस्कार. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो सांगलीमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर जयदीप चेंडके सर, जे नमस्कार. मागच्या 10-12 वर्षांपासून या फील्डमध्ये अतिशय उत्तमरित्या काम करतायत. मग त्याच्यात काही रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स आहेत, काही इंडस्ट्रियल प्रोजेक्ट्स आहेत, काही कमर्शियल प्रोजेक्ट्स आहेत. अशा सगळ्या प्लॅटफॉर्मवर ते काम करत आहेत. त्यामुळे आतापर्यंतचा त्यांचा हा प्रवास कसा होता, या सगळ्याबद्दल आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. सगळ्यात आधी गप्पांना आपण सुरुवात करूया. ते म्हणजे तुमच्या शैक्षणिक प्रवास हा एकंदर कसा होता? म्हणजे तुमची शाळा कुठली होती? तुमचं कॉलेज कुठलं होतं? आणि सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्यामागची प्रेरणा कुणाची होती? त्यांच्यामुळे तुम्ही या फील्डकडे वळालात. तर काय सांगाल या प्रवासाबद्दल? नमस्कार. तसं 10वी पर्यंत शिक्षण सांगलीतच झालं. सांगलीमध्ये मालोई स्कूल म्हणून सांगली शिक्षण संस्थेची शाळा आहे, बापटमाळ्याजवळ. तिथंच 10वी पर्यंत शिक्षण झालं. त्यानंतर डिप्लोमाला ॲडमिशन घेतलं. लठ्ठे पॉलिटेक्निक कुपवाड MIDC मध्ये कॉलेज आहे, तिथं ॲडमिशन घेतलं. तिथं लठ्ठे पॉलिटेक्निकला डिप्लोमा झाल्यानंतर कॅप राऊंड थ्रू तुळजापूरला श्री तुळजाभवानी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मंदिर देवस्थानचं कॉलेज आहे, तिथं डिग्री घेतली. डिग्री झाल्यानंतर MA साठी अपियर केले, पण होप सो आता बघूया. बघूया झालं तर माणूस जन्मभर विद्यार्थी असतो, तसं तुम्ही ते चालू ठेवा. इन प्रोसेस आहे असं म्हणू शकतो आपण. शिक्षण चालू आहे. चालू आहे. बरोबर. जसं ते आपण बऱ्याच बघतो, काम चालू रस्ता बंद, तसं तिकडे एक शिक्षणाची एक लाईन चालू आहे. दुसरं, ग्रॅज्युएशन केल्यानंतर एक इंजिनिअरचा एक वेगळा प्रवास चालू होतो. तो म्हणजे एक स्ट्रगल पिरियड असतो थोडा. तर इंजिनिअरिंग झाल्यानंतर जो पहिला इंडिव्हिज्युअल प्रोजेक्ट तुम्ही स्वतः केलात, इंडिपेंडंट प्रोजेक्ट केलात, तर त्याबद्दलची आठवण कशी होती आणि तो कुठला मिळाला, कसा मिळाला, त्याबद्दल काय सांगाल? कॉलेज झाल्यानंतर 2012ला झाल्यानंतर पुण्याला जॉब करत होतो. पुण्यातनं जॉब सोडून आल्यानंतर वर्षभर मी, आमचे पार्टनर सुधीर पाटील, असं दोघं आम्ही काम हुडकत फिरत होतो. कामाच्या शोधात फिरत असताना प्रत्येक आर्किटेक्टकडे जाणे, भेट देणे, प्रत्येक आर्किटेक्टला आपण व्हिजिट देणार, भेटणार, व्हिजिटिंग कार्ड द्यायचं, आपली ओळख सांगायची. त्या ह्याच्यात अभिषेक वोरा म्हणून आर्किटेक्ट आहेत, त्यांच्याकडे गेलो. त्यांनी आम्हाला विजय नावंदर म्हणून सांगलीतले नामवंत CA, त्यांचं रिनोव्हेशनचं काम पहिला दिलं आणि तिथून सुरुवात झाली काम करायला. वा. नंतर हा जसा पहिला प्रोजेक्ट मिळाला, तसं मग तेव्हा काम करताना दडपण पण आलं असेल, कारण आपण म्हणजे पुस्तकी ज्ञान घेतलं, ते आता अप्लाय करण्याची वेळ असेल. तर तेव्हा काही दडपण आलं का? तेव्हा भीती वाटली का? आणि कसा होता तो प्रोजेक्ट पूर्ण केला तो? दडपण होतंच. त्यात सांगलीतले सगळ्यात मोठे नामवंत CA ह्यांचंच पहिलं काम मिळाल्यामुळे एक प्रेशर होतं. पण आर्किटेक्ट अभिषेक सरांच्या ह्यानं गायडन्समुळे आपण व्यवस्थित करू शकलो. आणि CAचा प्रोजेक्ट असल्यामुळे तुमची क्रेडिट साईड थोडी चांगली वाढत गेली तिथं, असं म्हणायला हरकत नाही. आणि तिथं मग सुरुवात झाली या प्रवासाला. आता येऊया काही तांत्रिक मुद्द्यांकडे. त्यातला पहिला प्रश्न आहे तो म्हणजे, तुम्ही जसं आता हा प्रवास सांगितला मागच्या 10-12 वर्षांचा, तर त्याच्यामध्ये तुम्ही अकुशल कामगारांचं प्रमाण या क्षेत्रामध्ये खूप आहे असं अनुभवलं असेल. आणि अशा अकुशल कामगारांबरोबर काम करणं हे बऱ्याचदा धोकादायक सुद्धा ठरू शकतं. तर तुमचा याबद्दलचा अनुभव कसा आहे आणि तुम्ही कशी साईटवरती परिस्थिती हाताळता? अनेकदा सिक्युरिटी रिझन येतंय, परत काळजी नसते त्यांना. स्वतःच्या कामगारांना इथे स्वतःचे बाबा काम करताना रिस्क घेऊन काम करतात. त्याबद्दल अनेक किरकोळ इन्सिडेंट साईटवर घडले. म्हणजे एखाद्या शटरिंगवरून माणूस खाली पडणं म्हणा, अशा अनेक इन्सिडेंट्स येत गेले. त्याच्यावर ज्या त्यावेळी काम करत गेलो आणि पुढे चालत राहिलं. बरोबर. दुसरं, आता तुम्ही वेगवेगळ्या सेक्टरमध्ये पण काम करता, तर तिथं प्लॅन बनवताना एक वेगळ्या थॉट प्रोसेस किंवा विचार असतो. आणि एक इंजिनियर म्हणून प्लॅन ही सिव्हिल इंजिनिअरिंग मधली पहिली पायरी आहे. तर प्लॅन या स्टेजचं किंवा आराखडा रचना या स्टेजचं तुमच्या मते महत्व काय आहे आणि तुम्ही कसं काम करता त्याच्यावर? तसं आमच्या हिशोबानं बघितलं तर आम्ही कुठलाच प्लॅन करत नाही. आम्ही ट्रूली प्युअर कॉन्ट्रॅक्टिंग करतोय. मॅक्झिमम स्कोप ऑफ वर्क हे आर्किटेक्ट बेसच काम करतोय. कॉन्ट्रॅक्टिंग बेस करताना आर्किटेक्टच प्लॅन बनवतो आणि आमचं एक्झिक्युशन लेवलला काम येते. आणि पण तुम्ही जो प्रश्न विचारला की प्लॅन करणं हे कितपत महत्वाचं आहे, तर योग्य वेळी योग्य आर्किटेक्ट कडून आपल्या गरज, म्हणजे क्लायंटचे जे गरजा आहेत त्या फुलफिल होऊन योग्य आर्किटेक्ट निवडणे हे खूप महत्वाचं आहे क्लायंटसाठी. बरोबर. प्लॅनिंग ह्या स्टेजसाठी. आणि जसं तुम्ही म्हणलात की ऍक्च्युअल एक्झिक्युशनच्या वेळेला मग असं होतं की क्लायंटचं एक बजेट असतं त्याच्या मनात ठरलेलं,
आणि तुम्हाला तर एक इंजिनियर म्हणून एक दर्जेदार काम करायचं असतं. तर बजेट आणि दर्जा या दोन्हीचा समतोल मग कसा साधता तुम्ही यावेळी? हे कधीच होऊ असं झालेलं नाही की क्लायंटनं बजेट एक दिले आणि त्या बजेटमध्येच प्रोजेक्ट कम्प्लीट होते. हे कधीच होत नाही. काम चांगलं करत असताना गरजा वाढत जातात क्लायंटच्या, त्यावेळी परत प्रोजेक्ट कॉस्ट ही वाढतच जाते. ठीक आहे. दुसरा आता एक या सगळ्यापेक्षा वेगळा प्रश्न आहे, तो म्हणजे सांगली जिल्ह्याच्या विकासाचं व्हिजन. असं जर एक इंजिनियर म्हणून तुम्हाला विचारलं, तर तुमच्या डोळ्यासमोर अशी कुठली क्षेत्र येतात किंवा सेक्टर्स येतात, ज्या क्षेत्रांवर आता काम झालं पाहिजे, जर सांगलीला आपल्याला पुण्या-मुंबईसारखा विकास सांगलीमध्ये करायचा असेल किंवा डेव्हलपमेंट करायची असेल तर? बेसिकली सांगलीचा जिओग्राफिकली विचार आपण जर केला तर सांगली हे आमचं गाव आहे. हे कृषी रिलेटेड बिझनेसवर अवलंबून गाव आहे. आमच्या इथले जे काही व्यापारी वर्ग आहेत, आमचे क्लायंट आहेत, ह्यात मॅक्झिमम बेस हा इंडस्ट्रीयल स्कोपकडे खूप नाही आहे. ॲग्रिकल्चरल वर्क आणि त्याच्या डिपेंडिंग असणारे इंडस्ट्रीयल वर्क ह्याच्यावर क्लायंट बेस भरपूर आहे. त्यामुळे भविष्यात जर आमच्या गावाचा विकास व्हावा असं जर वाटत असेल तर ॲग्री रिलेटेड प्रोजेक्ट आमच्या जिल्ह्यात आले पाहिजेत, वाढले पाहिजेत. उदाहरणार्थ घ्यायचं असेल तर सांगली जिल्ह्याला मध्यंतरी नितीन गडकरींनी सांगितलेलं ड्रायपोर्ट देणं, ह्यासारखे ड्रायपोर्ट सारखे अनेक विषय आहेत हे सांगलीला झाले पाहिजेत. भक्तिशक्ती मार्ग असेल, हायवे असेल, पुणे बेंगलोर एक्सप्रेस वे असेल नवीन होणारा, ह्यासारखे हायवेज सांगलीतून गेल्याशिवाय ह्या गोष्टी पॉसिबल होणार नाही. त्यामुळे ट्रान्सपोर्ट कनेक्टिव्हिटी साइड बाय साइड, त्यासोबतच ह्या ट्रान्सपोर्ट कनेक्टिव्हिटी सोबत येणारं जे ॲग्रिकल्चरल विजन आहे, म्हणजे ग्रोथसाठी लागणारं जे आहे, ड्रायपोर्ट असेल, इथला जो बेदाना आहे, हळद आहे, ह्याच्यासाठी जगाला मार्केटला ऍक्सेस लवकर मिळाला पाहिजे इथल्या मालाला, तर आपल्या शहराचा विकास होणार आहे. पुण्या मुंबई सारखे इंडस्ट्रियलायझेशन खूप मोठ्या प्रमाणात सांगलीत कुठं तर होईल असं मला वैयक्तिक वाटत नाही. बरोबर. पण ऍग्रिकल्चर बेस्ड इंडस्ट्री अजून वाढवायची असेल तर मग सरकारनं काय पावलं उचलायला पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? सांगितले की मी, ड्रायपोर्ट सारखा प्रोजेक्ट आमच्या जिल्ह्यात यायला पाहिजे. तसंच ॲग्रिकल्चरल क्लस्टर असतो, जसं की इंडस्ट्रियल क्लस्टर. आता कोकण साइड मध्ये गेला तर तिथे केमिकल क्लस्टर आहे, म्हणजे चिपळूण सारख्या भागात बऱ्याच केमिकल इंडस्ट्रीज आहेत. त्या सरकारनं त्या लोकांना तिथं वाव दिलाय. तसं आमच्या गावात एक ॲग्रिकल्चरल क्लस्टर झोन असं झाला पाहिजे सेपरेट, जो फक्त ॲग्री इंडस्ट्री डेव्हलप करण्यासाठी उपयोगाला पडेल. दुसरं, आतापर्यंत काम केलेल्या प्रोजेक्ट्स पैकी एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगता येईल का, की जो थोडा वेगळा होता, स्पेशल होता आणि तुम्हाला पण काम करताना आनंद समाधान होतं किंवा तुमची ओळख बनला तो प्रोजेक्ट? ओळख बनला ओळख असं सगळ्याच प्रोजेक्टनं बनत जाते. असं कुठला स्पेसिफिक प्रोजेक्ट सांगता येणार नाही की ह्याच्यामुळे गेलं. पण आयकॉनिक म्हणलं तर आयुष्यात पहिलं मिळालेलं जे काम आहे ते असं लक्षात राहतंय की बाबा आपण असं भिकाऱ्यासारखं भीक मागत काम मागत फिरत असते आणि त्यावेळी आपल्याला काम मिळालेलं प्रोजेक्ट आपल्या लक्षात राहतं. नंतर केलेली भरपूरच आहेत. मग श्रीनिधी कोल्ड स्टोरेज आहे, नागदर्गेश्वर कोल्ड स्टोरेज आहे, वेअर हाऊस केलंय, मनोहर सारडा, भगवान सारडा म्हणून आहेत, त्यांचं 40,000 स्क्वेअर फूटचं एक वेअर हाऊस आम्ही केलंय. चॅलेंजिंग टाइम मध्ये त्यांना 3 महिन्याच्या पिरियड मध्ये कम्प्लीट करून दिलेली. त्यावेळी समृद्धीवाले आमचे, समृद्धी म्हणून प्रीफॅब्रिकेशन वर्क करणारे पीयूबी वाले आहेत, तर ते पीयूबी वाल्यां थ्रू आम्ही सोबत काम केलेलं. तो प्रोजेक्ट तसं स्पीड मध्ये केलं. आणि दुसरा असा एखादा प्रोजेक्ट काम करताना की जिथे काहीतरी अडचणी आल्या, समस्या आल्या, प्रॉब्लेम आल्या आणि त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केलीत, असा एखादा प्रसंग आठवतोय का? नाही, तसं असं स्पेसिफिक कुठलं सांगणं अवघड आहे, कारण रोजच नवीन चॅलेंज आहे, रोज त्याला काही ना काय तर आहेच, काही ना काय तर चालूच आहे. बरोबर आहे. काम म्हणलं तर त्याला अडचणी रोज आहेत, त्याच्यावर रोजच मात करत राहावं लागेल. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडायची वेळ येते तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स त्याला लावता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे? पहिली गोष्ट ग्रेड ऑफ स्टील, जे स्टील स्ट्रक्चरल कन्सल्टंट देतोय FE 500. आता नवीन याच्यात FE 550 आलंय, तुमचं DS टेक्नॉलॉजी आल्या, डक्टाईल त्या हिशोबाने ते चेक करते. बरोबर. आणि दुसरं, आयकॉन स्टील तुम्ही कधी वापरले का यापूर्वीच्या कुठल्या प्रोजेक्ट मध्ये? आयकॉन स्टील पहिल्यांदा वापरला आम्ही, सुरेश सारडा म्हणून आहेत सांगलीतले, श्री साडी, त्यांचे रिलेटिव्ह आहेत तुमचे जे MD आहेत,
राठी साहेब, हम्म. ते त्यांचे रिलेटिव्ह आहेत, त्यांच्या थ्रू पहिला वापरलं. ओके. तिथनं बऱ्यापैकी ऑलमोस्ट आम्ही आयकॉनच आपण वापरताय. मग कसा आहे तुमचा अनुभव प्रॉडक्ट म्हणून आणि सर्व्हिस म्हणून? चांगला आहे. काय असं कुठल्याच गोष्टीतनं अडचण आली नाही, कंप्लेंट नाही कुठली साईटवर. ओके. आणि या क्षेत्रामध्ये आता जे तुमच्यासारखेच यंग तरुण इंजिनियर्स येत आहेत, त्यांना तुम्ही मित्रत्वाच्या नात्यानं काय सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी? काम करायची तयारी पाहिजे, हार्डवर्क करायची तयारी असेल तर उतरा. वा. हे होते इंजिनियर जयदीप शेंडके सर, आणि त्यांनी जसं सांगितलं तसं सिव्हिलमध्ये हार्डवर्क आणि तुम्हाला कष्ट करण्याची तयारी असेल तर या क्षेत्रामध्ये अनलिमिटेड अपॉर्च्युनिटीज आहेत. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार. थँक्यू. आणि भविष्यात सुद्धा अशाच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती तुमच्या हातून व्हावी याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. थँक्स अ लॉट.